नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आय होप कालचा जो व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ सगळ्यांनी बघितलेला असेल. पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हे चॅप्टर आपण 10th स्टँडर्डचं स्टार्ट केलेलं आहे. ओके, आणि त्यामध्ये आपण जनरली कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पिरियड्स जे आहे तर ते पिरियड्स आपण प्रॉपरली बघितल्या होत्या. आज आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स इन अ ग्रुप्स जनरली बघायच्या आहे. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स इन अ ग्रुप्स मध्ये सगळ्यात फर्स्ट जी कॅरेक्टरिस्टिक्स येते आपली तर ती कॅरेक्टरिस्टिक्स आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ओके, सगळ्यात फर्स्ट जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ग्रुप मध्ये तर ती आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण पिरियड्सच्या बघितलेल्या आहे सेम त्याच कॅरेक्टरिस्टिक्स ग्रुपच्या येतील, फक्त त्या ठिकाणी चेंजेस होणार, कारण की ग्रुप्स म्हणजे ठिकाणी व्हर्टिकल रोज जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे. आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आय थिंक सगळ्यांना माहिती असेल नाव. व्हॉट इज मीन बाय व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स मीन्स द इलेक्ट्रॉन्स विच इज प्रेझेंट इन आउटरमोस्ट शेल. ओके, त्याला आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणणार. आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स जे आहेत तर ते ग्रुपमध्ये काय होणार तर तो पॉइंट आपल्याला बघायचा आहे. तर सगळ्यात फर्स्ट आपण एक्झाम्पल घेऊ बघा, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. ओके, लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 3, त्याच्यानंतर 11 आणि त्याच्यानंतर 19. तिघांचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन करा. त्याच्यानंतर हायड्रोजन पण तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. फर्स्ट ग्रुप मी या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी जो इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे तर तो इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे 1. याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन केलं तर 2 1. याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन केलं तर येणार 2 8 1 आणि 2 8 8 1. ओके, बघा सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जर मी केलं तर आउटर मोस्ट शेल मध्ये मला एकच इलेक्ट्रॉन जो आहे तर तो मिळणार आहे. फर्स्ट ग्रुप आहे एक इलेक्ट्रॉन. ओके, लक्षात घ्यायचंय. ग्रुप फर्स्ट तर आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती असणार आहे 1. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी घेतलं, दुसरं एक्झाम्पल ओके, बेरिलियम, आफ्टर दॅट मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 4. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12. कॅल्शियमचा 20. ओके, 2 2 त्याच्यानंतर 2 8 2 त्याच्यानंतर 2 8 8 2. आता या ठिकाणी बघा ग्रुप सेकंड आहे तर ग्रुप सेकंड असल्यामुळे आउटर मोस्ट शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते इलेक्ट्रॉन्स किती प्रेझेंट असणार आहे 2 इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. तर ह्या ठिकाणी हा आपण लक्षात ठेवायचा आहे. इन द ग्रुप the number of valence electron is constant from top to bottom. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स जे आहे तर ते टॉप टू बॉटम कसे असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. ओके, हा झाला आपला जनरली फर्स्ट पॉइंट. याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉइंट आहे तर ती आहे व्हॅलेन्सी. बघा व्हॅलेन्सी सुद्धा या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल तुमचं. व्हॅलेन्सी जर तुम्ही बघितली टॉप टू बॉटम, आता व्हॅलेन्सी म्हणजे काय कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट. आता या ठिकाणी जी व्हॅलेन्सी असणार आहे तर ती व्हॅलेन्सी असणार आहे कॉन्स्टंट इन अ ग्रुप. जर हायड्रोजनचं जनरली फर्स्ट ग्रुप जर तुम्ही बघितला तर लिथियमची व्हॅलेन्सी 1, इकडे सोडियमची पण 1, पोटॅशियमची 1, त्याच्यानंतर रुबिडियम, सिझियम आणि फ्रान्सियम जे पुढचे एलिमेंट्स आहेत त्यांची सुद्धा व्हॅलेन्सी काय असणार आहे 1च असणार आहे. बेरिलियम सेकंड ग्रुप जर तुम्ही घेतला तर सेकंड ग्रुपची पण व्हॅलेन्सी किती असणार आहे 2 असणार आहे. ओके, जसे जसे तुम्ही या ठिकाणी ग्रुप चेंज करणार तशी तशी व्हॅलेन्सी जी आहे तर ती चेंज होणार आहे. ओके, आता या ठिकाणी जर तुम्हाला व्हॅलेन्सी बघायची असेल तर सिम्पली तुम्ही एक या दोन एक्झाम्पल लक्षात घ्या. एकतर हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियमचं
आणि दुसरं जे एक्झाम्पल आहे तर ते एक्झाम्पल तुम्हाला घ्यायचे बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. ओके, दोन कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत तर ते दोघं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्या या ठिकाणी झालेले आहे, व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. याच्यानंतरचा जो कॅरेक्टरिस्टिक्स आहे आपला तर तो आहे आय थिंक मेटॅलिक कॅरेक्टर, सॉरी ॲटॉमिक साइज. थर्ड वन ॲटॉमिक साइज. आता ॲटॉमिक साइज मधला जो पॉइंट आहे ॲटॉमिक रेडियस हे सगळ्यांना माहिती असेल. ॲटॉमिक रेडियस तुम्ही कशी फाइंड आउट करणार? ॲटॉमिक रेडियस जर तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर न्यूक्लियस ते आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन याचा डिस्टन्स तुम्ही फाइंड आउट करू शकता. त्याला तुम्ही म्हणणार आहात ॲटॉमिक radius. Okay, now what is mean by atomic size in a group? In group, atomic size increases from top to bottom as the number of shells increases from top to bottom. आता या ठिकाणी बघा ॲटॉमिक साइज टॉप टू बॉटम काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. वाय? बिकॉज देअर इज इन्क्रीज इन नंबर ऑफ ॲटम्स फ्रॉम टॉप टू बॉटम, सॉरी नंबर ऑफ शेल्स फ्रॉम टॉप टू बॉटम. इफ यू टेक हायड्रोजन, लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर जो आहे तर तो आहे 1, लिथियम 3, सोडियम 11, पोटॅशियम 19. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करा 1 2 1 2 8 1 देन 2 8 8 1. तुम्ही बघू शकतात हायड्रोजन मध्ये एक शेल आहे, लिथियम मध्ये 2, त्याच्यानंतर सोडियम मध्ये 3, पोटॅशियम मध्ये 4. जसं जसं तुम्ही डाऊनला जाणार तसं ॲटॉमिक साइज या ठिकाणी इन्क्रीज होणार आहे. पिरियड मध्ये ॲटॉमिक साइज जी आहे तर ती काय होत होती? डिक्रीज होत होती. या ठिकाणी ॲटॉमिक साइज जी आहे तर ती काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. ओके, या ठिकाणी हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ॲटॉमिक साइज इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन जो आहे तर तो 2 किंवा 3 मार्कांसाठी येतो. तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 प्रॉपर्टीज ज्या आहेत तर त्या राईट करायच्या असतात. कोणत्याही 2 प्रॉपर्टी दिलेल्या असतात, ग्रुप्सच्या किंवा पिरियड्सच्या. ओके ओके, मेटॅलिक कॅरेक्टर इन ग्रुप. ओके, आता बघा मेटॅलिक कॅरेक्टर इन अ ग्रुप इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. सगळ्यात फर्स्ट पॉइंट जो येणार तर तो येणार इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. आता याचं रिझन बघा, जर मी या ठिकाणी लिथियम घेतले, त्याच्यानंतर सोडियम आणि त्याच्यानंतर पोटॅशियम. लिथियमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये सगळ्यांमध्ये 1 इलेक्ट्रॉन असणार आहे. पण जर तुम्ही याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार आहे 2 1 2 8 1 आणि देन 2 8 8 1. मग या ठिकाणी बघा जसं जसं तुम्ही टॉप टू बॉटम जाणार तशा तशा नंबर ऑफ शेल्स ज्या आहेत तर त्या ठिकाणी इन्क्रीज होतील आणि जशा जशा नंबर ऑफ शेल्स ज्या आहेत तर त्या इन्क्रीज होतील तसं तसं रिमुव्हिंग कपॅसिटी जी आहे तर ती त्या ठिकाणी काय होणार आहे? जनरली वाढणार आहे. कारण की न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट जे बाउंडिंग आहे ओके किंवा जे कॉम्पॅक्टनेस आहे तर ते कसं होत जाईल? कमी कमी होत जाईल. म्हणून या ठिकाणी एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की मेटॅलिक कॅरेक्टर फ्रॉम टॉप टू बॉटम इन्क्रीजेस. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट तुम्ही या ठिकाणी बघा लिहू शकतात, as the number of shells increases, the distance from nucleus to
outermost shell increases and removing capacity is also increases. ओके, जसं जसं तुम्ही जनरेट अप टू बॉटम जाणार तसं तसं त्या ठिकाणी नंबर ऑफ शेल्स इन्क्रीज होणार आहे आणि जशा जशा नंबर ऑफ शेल्स ज्या आहेत तर त्या इन्क्रीज होतील तसं तसं त्या ठिकाणी जी रिमुव्हिंग कपॅसिटी आहे तर ती रिमुव्हिंग कपॅसिटी पण काय होणार आहे त्या ठिकाणी इन्क्रीज होणार आहे. आता हे झालं तुमचं अल्कली मेटल्स आणि ऑलमोस्ट सगळ्यांमध्ये हेच होणार आहे. पण जर तुम्ही या ठिकाणी नॉन मेटल्स जर घेतले, आता नॉन मेटल्स तुम्हाला घ्यायच्या ठिकाणी फ्लोरीन, क्लोरीन, त्याच्यानंतर ब्रोमीन आणि आयोडीन. आता या ठिकाणी जर तुम्ही ॲटॉमिक नंबर बघितला 9, आफ्टर दॅट 17, देन 35 अँड देन 53. तर जसं जसं तुम्ही या ठिकाणी टॉप टू बॉटम जाणार तसं तसं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होणार आहे. ओके, रिझन सेम, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर या ठिकाणी काय होतील डिक्रीज का, कारण की आयोडीन जर तुम्ही घेतला तर आयोडीन जो आहे आयोडीनचा ॲटॉमिक नंबर जो आहे तर तो लार्जेस्ट असल्यामुळे डिस्टन्स जे आहे तर ते डिस्टन्स वाढेल आणि डिस्टन्स जर त्या ठिकाणी वाढलं तर रिमुव्हिंग आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन रिमुव्हिंग कपॅसिटी पण त्या ठिकाणी वाढणार आहे. बघा या ठिकाणी फ्लोरीन जर मी घेतला तर फ्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. आता मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे काय की तो त्याच्या कडे जनरली एकच इलेक्ट्रॉन्सची कमतरता आहे तर तो इझिली इलेक्ट्रॉन्स जनरली गेन करतो. ओके, आणि याचं रिझन आहे त्या ठिकाणी फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर जो आहे तर तो 9. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह जो आहे तर तो आहे आणि फ्लोरीन जर तुम्ही घेतला तर फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी येणार आहे 2,7. एकच इलेक्ट्रॉन्सची गरज आहे तर तो एक इलेक्ट्रॉन्स काय करणार आहे इझिली गेन करणार आहे. ओके, तर हा झाला तुमचा पॉइंट. आणि या ठिकाणी जर तुम्ही आयोडीन घेतला तर आयोडीनचा ॲटॉमिक नंबर असेल 53, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन खूप लार्जेस्ट होते, साईज इन्क्रीज होते, इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी लवकर रिमूव्ह होते. मग या ठिकाणी जर तुम्ही अल्कली मेटल्स बघितले तर अल्कली मेटल्स मध्ये मेटॅलिक कॅरेक्टर टॉप टू बॉटम काय होतील इन्क्रीज. या ठिकाणी मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार आहे, मेटॅलिक कॅरेक्टर increases from top to bottom. आणि या ठिकाणी कोणते कॅरेक्टर, या ठिकाणी पण मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतील आणि कोणते कॅरेक्टर डिक्रीज होतील, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर या ठिकाणी काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. या ठिकाणी पण नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होणार. तर हा झाला आपला पॉइंट मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. याच्या नंतरचा जो आपला पॉइंट आहे तर तो आहे केमिकल रिॲक्टिव्हिटी. केमिकल रिॲक्टिव्हिटी इन अ ग्रुप. फिफ्थ वन, केमिकल रिॲक्टिव्हिटी. आता केमिकल रिॲक्टिव्हिटी मध्ये बघा सगळ्यात फर्स्ट पॉइंट काय येणार की ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स जे आहे तर ते इलेक्ट्रॉन्स काय व्हायला पाहिजे इझिली लूज व्हायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे एकतर इलेक्ट्रॉन्स इझिली गेन व्हायला पाहिजे. ओके, मग अशा रीतीने जी केमिकल रिॲक्टिव्हिटी आहे तर टॉप टू बॉटम सेम केमिकल रिॲक्टिव्हिटी या ठिकाणी काय होणार आहे, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम आणि फ्रान्सियम. ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होते, त्याच्यानंतर ॲटॉमिक नंबर इन्क्रीज झाल्यानंतर डिस्टन्स त्या ठिकाणी इन्क्रीज होते, इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होणार. देअरफॉर टॉप टू बॉटम केमिकल
रिएक्टिव्हिटी इन्क्रीजेस. आणि हाच पॉइंट जर तुम्ही हॅलोजन मध्ये घेतला तर हॅलोजन मध्ये जनरली हा पॉइंट अपोजिट लागेल. का? कारण की या ठिकाणी बघा, या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स जे आहेत तर ते इलेक्ट्रॉन्स काय होतात, गिवन. आणि जर तुम्ही हॅलोजन्स घेतले, हॅलोजन्स फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आफ्टर दॅट आयोडीन, या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स जे आहेत तर ते काय केले जातात, टेकन. मग या ठिकाणी जी टर्मिनॉलॉजी लागेल तर ती अपोजिट लागेल. टॉप टू बॉटम केमिकल रिएक्टिविटी डिक्रीजेस. ओके का? सेम. फ्लोरीन having atomic number 9, iodine having atomic number 53. atomic number जसा इन्क्रीज होईल तसं न्यूक्लियसचं डिस्टन्स त्या ठिकाणी, न्यूक्लियस आणि आउटर मोस्टचं डिस्टन्स वाढेल. इलेक्ट्रॉन गेनिंग कपॅसिटी जी आहे तर ती कपॅसिटी काय होणार आहे त्या ठिकाणी, टोटली कमी होणार आहे. ओके, तर हे दोघं पॉइंट्स तुम्हाला लक्षात घ्यायचे. अल्कली मेटल्स जर स्टार्टिंगचा ग्रुप तुम्ही घेतला तर त्या ठिकाणी टॉप टू बॉटम केमिकल रिएक्टिव्हिटी जनरली इन्क्रीज होणार आहे. आणि इकडं जर तुम्ही नॉन मेटल्स घेतले, फ्लोरीन घ्या इकडे, त्याच्यानंतर ऑक्सिजनची सिरीज घ्या, तर त्या ठिकाणी डिक्रीज होणार आहे. इथपर्यंत आपले कॅरेक्टर्स जे आहे ते ग्रुप्सचे कंप्लीट झालेले आहे. आता याच्यावरती प्रश्न जो आहे तर तो प्रश्न बघा, तुम्हाला सगळ्यात फर्स्ट जो क्वेश्चन असतो तर तो क्वेश्चन असतो या ठिकाणी, खाली काही एलिमेंट्स दिलेले असतात आणि ते एलिमेंट्स कोणत्या ग्रुप मध्ये आहे तर हे तुम्हाला फाइंड आउट करायचं असतं. बघा, जे तुमचं टेक्स्ट बुक आहे, टेक्स्ट बुकच्या एक्सरसाइज मध्ये एक क्वेश्चन जो आहे तर तो दिलेला आहे, तर तोच क्वेश्चन आपण या ठिकाणी घेऊ. क्वेश्चन नंबर 4. आता या ठिकाणी बघा, लिथियम 3, त्याच्यानंतर सिलिकॉन 14 आणि आफ्टर दॅट हेलियम 2, आफ्टर दॅट सोडियम 11 आणि त्याच्यानंतर फॉस्फरस 15. विच ऑफ दिस एलिमेंट्स बिलॉंग टू द पिरियड 3. आता यांच्यापैकी कोणता एलिमेंट थर्ड पिरियड मध्ये आहे हे तुम्हाला जनरली चेक करायचं आहे. विच एलिमेंट आर प्रेझेंट इन द पिरियड 3. आता बघा, सिंपल या ठिकाणी काय करायचं, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पाहून घ्यायचं तुम्ही. आता लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2,1, सिलिकॉन 2,8,4, हेलियमचं 2 आहे, सोडियमचं 2,8,1, फॉस्फरसचं 2,8,5. आता या ठिकाणी बघा, हा एक एलिमेंट आणि हा एक एलिमेंट, यांच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मध्ये 3 शेल येत नाही. ओके, ज्या ठिकाणी 3 शेल येतील तो कोणामध्ये प्रेझेंट असणार आहे, थर्ड पिरियड मध्ये. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. सिलिकॉनचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 3 शेल, सोडियमचे सुद्धा 3 शेल आहे आणि याचं सुद्धा 3 शेल आहे. तर या ठिकाणी आन्सर असणार आहे तुमचं सिलिकॉन, सोडियम आणि फॉस्फरस. या रीतीने तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकतात. ओके, त्याच्यानंतर अजून भरपूर क्वेश्चन आहे, तर क्वेश्चन्स बघा त्या ठिकाणी आणि सेम या रीतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आणि अजून एक पॉइंट आहे ग्रुपचा, तर तो मी तुम्हाला सांगून देते पॉइंट. हाऊ कॅन वी कॅल्क्युलेट द ग्रुप. हे बघा, तुम्हाला प्रश्न असेल, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट प्रेझेंट्स इन ग्रुप 13 घ्या, ग्रुप 14 घ्या, ग्रुप फर्स्ट घ्या, ग्रुप सेकंड घ्या. तर या ठिकाणी बघा, एलिमेंट्स दिलेले आहे, सोडियम, त्याच्यानंतर मॅग्नेशियम, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम घ्या आणि आफ्टर दॅट ऑक्सिजन घ्या. आता एवढे 4 एलिमेंट आहेत, 4ही एलिमेंट कोणत्या ग्रुपमध्ये प्रेझेंट आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता सोडियम जर मी घेतलं तर सोडियम 11, 12 आणि आफ्टर दॅट 13 आणि 8. सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहा. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन प्रत्येक वेळेस राईट करणं म्हणजे इम्पॉर्टंट नाहीये. इफ यू हॅव टू नो व्हॅलन्स और व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, यू कॅन कॅल्क्युलेट द ग्रुप. तुम्हाला जर व्हॅलन्स किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स माहिती असेल तर त्यावरून तुम्ही ग्रुप फाइंड आउट करू शकतात.
3 इकडे असणार आहे तुमचं 2 4. आता बघा, जर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 असेल तर डेफिनेटली डोळे बंद करून लिहायचं तुम्हाला ग्रुप फर्स्ट. जर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 2 असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पण लिहायचं ग्रुप सेकंड. आता सेकंड नंतर जर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन वाढला, त्या ठिकाणी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर 3 असेल तर त्या 3 मध्ये तुम्हाला 10 ऍड करायचे आहे. किती ऍड करणार? 10 जनरली असणार आहे डी ब्लॉकचे. टोटल काय होऊन जाणार? 13 जर झालं तर अल्युमिनियम कोणत्या ग्रुपमध्ये तुम्हाला मिळणार आहे? जनरली 13 मध्ये मिळणार आहे. ऑक्सिजन, आता ऑक्सिजन 10 ऍड करा, 10 प्लस 4 14. तर ऑक्सिजन तुम्हाला कोणत्या ग्रुपमध्ये मिळणार आहे? 14 ग्रुपमध्ये जनरली ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन तुम्हाला मिळणार आहे. ओके, या रीतीने तुम्ही क्वेश्चन्स जे आहेत तर ते क्वेश्चन्स फाइंड आउट करू शकतात ग्रुपचे आणि पिरियडचे. ओके, याच्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तर बघा, लार्जेस्ट क्वेश्चन मध्ये 4 मार्काचा एक क्वेश्चन असतो. तर त्या क्वेश्चन मध्ये स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल जे आहे तर ते विचारलेलं असतं. आता स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये तुम्हाला मी जे पॉइंट्स लिहून दिले होते स्ट्रक्चर किंवा कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये, जसं आता किती ग्रुप आहे, किती पिरियड्स आहे, त्याच्यानंतर कोणते कोणते ब्लॉक्स आहेत तर ते तुम्हाला राईट करणं इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात फर्स्ट डोबेरायनर जर मी घेतला तर डोबेरायनर वरती सुद्धा जनरली 2 प्रश्न जे आहेत तर ते विचारले जातात. राईट अ शॉर्ट नोट किंवा कोणता ग्रुप जो आहे तर तो डोबेरायनर ट्रेड्स जनरली फॉलो करतोय. त्याच्यानंतर न्यू लँड्स वरती लिमिटेशन्स, मेंडलिव्हचे मेरिट्स, डिमेरिट्स आणि लॉ, हे 3 पॉइंट तर फिक्स करून घ्यायचे आहेत. सगळे पॉइंट्स आपण व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. आणि मॉडर्न पिरियोडिक टेबल्सचे तर सगळे कॅरेक्टर्स, जनरली कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पिरियड्स आणि ग्रुप्स, हे सगळं तुम्हाला प्रॉपरली करून घ्यायचं आहे. आय होप जनरली आपलं इथं फर्स्ट चॅप्टर जे आहे क्लासिफिकेशन, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स कम्प्लीट झालेला आहे. उद्यापासून आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करू. चॅप्टर बायोचं स्टार्ट करू आपण, सगळ्यात फर्स्ट चॅप्टर. ओके, तर ते चॅप्टर आपण कंटिन्यू करू. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.